नमस्कार मित्रांनो, घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या लाभार्थ्यांना एक दिलासादायक बातमी आणि एक आनंदाची बातमी आहे. कारण सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती घरकुलाचे हप्ते कधी जमा होणार. खूप दिवसापासून घरकुलाचे हप्ते पेंडिंग आहेत. अशा पद्धतीनं राज्यातील केंद्र सरकारने व राज्य सरकारने यांच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयाचा GR काढण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीनं आता पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ज्यांचा पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, ज्यांचा हप्ता अडकलेला आहे, अशा सर्वांचे हप्ते जमा होणार आहेत आणि आता त्या जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. परंतु त्यामध्येच एक प्लसमध्ये बातमी म्हणजे जे वाढीव अनुदान खूप घरकुलधारकांची अपेक्षा होती की वाढीव अनुदान कधी जमा होणार. कारण राज्य शासनाकडून घरकुल हप्त्यासाठी 50,000 रुपयाचं वाढीव अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यासाठी निधीही राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे ते अनुदान कधी जमा होणार अशी प्रतीक्षा सर्वांचीच होती. तर त्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे मित्रांनो. कारण सर्वांच्या खात्यामध्ये आता वाढीव घरकुलासाठी 35,000 रुपये जमा होत आहेत. मी थंबनेलला स्क्रीनशॉटसुद्धा ठेवलेला आहे की काल खूप जणांना घरकुलाच्या हप्त्याचे 35,000 रुपये जमा झालेले आहेत. आता खूप जणांना वाटेल की वाढीव अनुदान हे 50,000 रुपये आहे आणि 35,000 रुपये कसे जमा झालेत. तर राज्य सरकारकडून जे 50,000 रुपये जाहीर करण्यात आले आहेत त्या 50,000मधून 35,000 रुपये फक्त बांधकामासाठी आहेत व 15,000 रुपये हे सौर लाईटसाठी, म्हणजे आपल्याला जे घर कंप्लीट झाल्यानंतर सौर ऊर्जेची लाईट हे प्रत्येक घराला दिली जाणार आहे आणि त्याच्या माध्यमातून जो लाभार्थी आपल्या घरावर बसवेल त्यांना 15,000 रुपयाची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे सध्या जे 35,000 रुपये बांधकामासाठी आहेत ते 35,000 रुपये जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण खूप जणांच्या अपेक्षा आहेत की 21 तारीख ते 30 तारखेच्या आत घरकुलाचे हप्तेही जमा होतील आणि 35,000 रुपयेही जमा होतील अशी अपडेट होती आणि त्या पद्धतीनं आता वाढीव अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होत झालेलं आहे. खूप जणांच्या खात्यामध्ये 19 तारखेला जमा झालेलं आहे, काही जणांच्या 21 तारखेला जमा झालेला आहे, काल 27 तारखेलाही जमा झालेला आहे. त्यामुळं घरकुलाच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. कारण खूप दिवसापासून जे घरकुलाचे हप्ते पेंडिंग होते ते पैसे पडायला सुरुवात झाली. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांचा दुसरा अडकला आहे, तिसरा अडकला आहे, चौथा अडकला आहे, ज्यांचे घरकुलाचे हप्ते अडकले आहेत त्यांचा निधी आलेला आहे. निधी वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. कधीही अचानक ज्यांचं FTO जनरेट झालेला आहे त्यांचेही पैसे पडायला सुरुवात होतील. कारण निधी नसल्यामुळे या सर्व गोष्टी पेंडिंगमध्ये होत्या. निधी आलेला आहे. ज्यांचं घर कंप्लीट झाले त्यांना 35,000 रुपयाचं अनुदान जमा होत आहे. कारण काही जणांना 3 हप्ते पडल्यानंतर चौथ्या हप्त्याला 35,000 रुपये जमा झालेत. काही जणांना पहिला हप्ता 15,000, त्याच्यानंतर 70,000, त्याच्यानंतर 30,000, त्याच्यानंतर रोजगार हमीचं बिल निघाल्यानंतर 35,000 रुपये जमा होत आहेत. त्यामुळं ज्यांचं घर कंप्लीटच्या स्थितीत आहे अशा लाभार्थ्यांना घरकुलाचे 35,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता ज्यांचं घर कंप्लीट आहे, अर्धवट आहे, अशांना लागलीच 35,000 रुपये येतील असं नाही. त्यामुळे तुम्हाला प्रतीक्षा करा. या 35,000 रुपयेमधून कोणीही वंचित राहणार नाही. ज्यांचं घर दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर झालेलं आहे, ज्यांचं घर सध्या चालू आहे बांधकाम, असे सर्व लाभार्थी याच्यामध्ये सापडू शकतात. कारण घरकुलाच्या हप्त्यासाठी पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हे 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना घरकुल मिळालं आहे त्यांना 50,000 रुपयाचं हे वाढीव अनुदान मिळणार नाही. ज्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये घरं मंजूर झालेली आहेत, सर्वच्या सर्व घरकुलं एकदाच आलेली होती, असे जे लाभार्थी आहेत अशा सर्वांसाठी हे 50,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे 50,000तून 35,000 हे बांधकामाच्या वेळेसच मिळणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप दिवसापासून अपडेट नव्हती की हप्ता पडायची व वाढीव अनुदानाची आणि अखेर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता खूप लाभार्थ्यांना कालपासून खूप जणांना पैसे पडायला सुरुवात झाली आहे. तुमच्याही खात्यामध्ये पडून जातील. ज्यांचं 35,000ची अपेक्षा आहे किंवा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या हप्त्याची अपेक्षा आहे त्याने आपलं स्टेटस चेक करत राहावं. स्टेटसमध्ये अमाऊंट दिसताच लागलीच तुमच्या खात्यामध्ये 35,000 रुपये जमा होणार आहेत. दुसरा असो, तिसरा असो, चौथा असो, यासाठीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. कधीही अचानक तुमच्या खात्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात होईल. हीच एक अपडेट सर्वांना द्यायची होती. कारण राज्य शासनाकडून 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार ही अपेक्षा होती. अखेर कालपासून खूप जणांच्या खात्यामध्ये घरकुलाचे वाढीव अनुदानाचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाले आहेत. त्यामुळे वाढीवचा हप्ता पडायला सुरुवात झाला आहे. त्याचबरोबर आता घरकुलाचे ज्यांचे हप्ते तटलेले आहेत त्यांचे हे हप्ते जमा होतील. कुणीही काळजी करू नका.
निधी मंजूर झालेला आहे, फक्त स्टेटस चेक करा, FTO जनरेट आहे का चेक करा. ऑर्डर शीट निघालेली असतं, ज्यांचं FTO जनरेट झालेलं नसेल तर त्यांचे FTO जनरेट होईल. FTO जनरेट झाल्यानंतर पुढील 7 ते 15 दिवसामध्ये हे पैसे जमा होतात नियमाप्रमाणे, परंतु निधी वर्ग होतात त्याचवेळी या सर्व गोष्टी पूर्ण होतील व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा व्हायला सुरुवात होतील. त्यामुळे सध्या 35,000 रुपये खूप जणांना पडत आहेत. तुम्हालाही पडलेत का चेक करा. नाही पडले असतील तर तुम्हालाही पडतील. घरकुलाच्या 3ऱ्या 4थ्या निम्म्या टप्प्यापर्यंत गेल्यानंतर हे हप्ते पडत असतात. काही जणांचे कंप्लीट झाल्यानंतर हे हप्ता पडत असतो. त्यामुळे 35,000पासून कोणीही वंचित राहणार नाही आहे. प्रक्रिया सुरू आहे, सर्वांचे हप्ते पडून जातील. ही जे का अपडेट सर्वांना द्यायची होती. अजून कुणाकुणाचे हप्ते पडतात, कधी वितरण सुरू होते यावर आपली नजर आहेच. जर अपडेट आली की लागलीच चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.